रूपांचं सगळे वर्णन ऐकलं. सप्तशृंगी देवीला किती हात आहेत? सप्तशृंगीला गेला असतील ना? एका साईडला 9, एका साईडला 9. लक्ष्मी मातेला किती हात असतात? सरस्वती मातेला सगळे सगळे भक्तीचे. खरंच सांगते, खूप चांगलं आहे. म्हणजे आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण मी बघते आहे ना, इतकं आत्मीयतेने ऐकताय. म्हणजे श्रवण करताय. मी म्हणेन ऐकत नाही आहेत तर श्रवण करताय. आणि सगळ्यांचे डोळे सगळं इथे लागलेले आहे. कोणी कोणाशी बोलत नाहीये. हे तर खूप ठिकाणी आम्ही आता कार्यक्रम करतो ना, तर बघतो मागे अशी गप्पा मारत असतात, बोलत असतात. पण कार्यक्रमचं यश जे असतं ना, ते श्रोत्यांमध्येच असतं. कार्यक्रम कुठचा चांगला होतो? जेव्हा श्रोते चांगले असतात, तेव्हाच इथून तो कार्यक्रम म्हणजे म्हणतात ना फ्लरिश होतो. त्याला आम्हाला प्रेरणा देणं किंवा आम्हाला ती ताकद कोणाकडनं मिळते? या श्रोत्यांकडे बघून मिळते. आणि तुम्ही सगळ्यांकडे बघून ह्या सगळ्यांना पण त्यांची गाणी चांगली होत आहेत. थँक्यू. आता तिसऱ्या विषयाकडे येऊया. दंभ. दंभ म्हणजे नाही, दंभ म्हणजे कपट, खोटेपणा. जर रावणाने केलं ना, खोटं संन्यासी बनून गेला ना तिकडे, तो दंभ. आता आपण छोट्या छोट्या गोष्टी पण करतो की नाही? आता आपल्याला चटणी चांगली येते बनवतात. आपल्याला कोणी विचारलं, काय ग एवढी छान कशी बनवतेस, काय काय टाकतेस? हा नाही सांगतो, पण एक काहीतरी त्याला सगळं सांगायचं नसतं, हो की नाही? सिक्रेट सगळं सांगायचं असतं का? मग आता मला भाऊ कोण देईल? पुढच्या वेळी पण माझी चटणी खाईल. खोबऱ्याची वडी. मग असं आहे ते. त्याला आता आपल्यामध्ये ते कपड ते खूप वेगळ्या गोष्टी झाल्या. आपण काय लबाडी, छोटी गोष्ट आहे. काय आपण म्हणतो हे काय लबाड आहे तू, असं बोलतो की नाही? आपल्या मुलाला नाही बोलत, तो मस्ती करतो किंवा काय करतो, आपण बोलतो की नाही किती लबाड आहे. मग जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण बोलतो का मी किती लबाड आहे? नाही ना, नाही होत तसं. नाही असं कसं, असं सगळ्यांना सांगायचं नसतं. अरे मग असं नसतं तर त्या माऊलीने एवढं ज्ञान दिलं असतं का आपल्याला? त्यांनी काय ठेवलं तिच्याकडे? काय नाही, सगळं ज्ञान त्यांनी काय केलं? जे आपल्याकडे ज्ञान असेल ते आपण द्यावं. कारण ज्ञान दिल्याने वाढते आणि समाज कसा होतो? चांगला होतो. आपल्याला काय करायचं आहे? आपण आपल्या एकटीचं नाही बघायचं. आपल्याला समाज पण कसा पाहिजे? चांगला पाहिजे. पण त्याची सुरुवात कोणाकडनं करायची आहे? आपल्याकडनं करायची. मग हा दंभ जो आहे, हा कपटीपणा जो आहे, हा लबाडी जी आहे, ती आपल्यात नसावी. तर आता पुढचं आपण तुमची आणि आमची अर्धी अशी गीता आपल्या शैलजाताई त्यांना आपण बोलूया. पुढचं गीत ते सादर करतील.